व्ही अपॉन डी एक्स. आणि हा जो आहे हाच आपला मुलांनो हा चेन रूल आहे. एक साखळी बनत जाते. काय बनत जाते रे? जेवढे पण ह्याच्यामध्ये फंक्शन येतील जास्त फंक्शन आलं तर मोठी साखळी बनते. तर एक 3x² असं तुम्ही डायरेक्टली शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करू शकता. पण अगोदर तुम्हाला ही मेथड माहित असणं पण गरजेचं आहे, कारण बोर्डमध्ये पण मार्क्स हवे असतात. सीईटी मध्ये मुलांचा चांगला स्कोर येतो, जेडब्ल्यू मध्येच मुलांचा चांगला स्कोर येतो. पण बोर्डची मेथड त्यांना माहित नसते, सॉल्व्ह एक्झाम्पल करत नाहीत व्यवस्थित आणि त्यांचा तिथं स्कोर कमी येतो. म्हणा एक्स म्हणा. मग मला सांगा ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं? ई रेस टू एक्सच असतं. मग हे काय तुमचं ई रेस टू एक्सच येईल. ई रेस टू एक्स, पण एक्स कोण आहे आपला? टॅन इनव्हर्स एक्स. पण तो एक्स आहे का? नाही. सो टॅन इनव्हर्स एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह. टॅन इनव्हर्स एक्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, गेल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक एक्झाम्पल्स बघितले होते सगळ्या टाईपचे. तर आता बघा, आता आज आपण इथून पुढे मेथड ऑफ डिफरन्शिएशन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये चेन रूल येतो. तर वेगवेगळ्या फंक्शनसाठी कसं डिफरन्शिएशन केलं जातं हे आपण शिकणार आहोत. तर लगेच चालू करूया आपला पहिलाच रूल म्हणजे चेन रूल. तर बघा, हा खूप रूल महत्वाचा आहे, कारण की हा इथून पुढे आपल्याला लागणार आहे. तर त्याच्या पहिल्यांदा कॉम्पोजिट फंक्शनसाठी आपण चेन रूल वापरतो. कारण की कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय असतं रे? फंक्शन मध्ये फंक्शन असणं. म्हणजे लॉगरिथमिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर एका फंक्शन मध्ये दुसऱ्या फंक्शन मध्ये तिसरं फंक्शन, असं फंक्शन अटॅच असतात. तर आता आपण एक्झाम्पल घेऊन याला समजून घेऊया. तर बघा, बोर्डमध्ये पण हा रूल खूप वेळा विचारला जातो, सॉल्व्ह करा म्हणतात. तर आता आपण त्याला एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया, की पहिल्यांदा बघूया आपण कॉम्पोजिट फंक्शन काय असतं. तर बघा, एक एक्झाम्पल घेतो मी. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय रे? फंक्शन मध्ये फंक्शन. सर मी एखादं एक्झाम्पल घेतलं, y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर किंवा एक्स क्यूब करा. साइन ऑफ एक्स क्यूब घेऊया आपण. ठीक, असं मी फंक्शन घेतलेलं आहे, साइन ऑफ एक्स क्यूब. तर आतापर्यंत असे एक्झाम्पल आले नव्हते. म्हणजे साइन एक्स यायचं, कॉस एक्स यायचं, एक्स स्क्वेअर यायचं. पण आता काय झालेलं आहे, इथं बघा, इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये अल्जेब्रिक फंक्शन आले. ट्रिग्नोमेट्रीच्या फंक्शन मध्ये अल्जेब्रिक फंक्शन आलेलं आहे, आणि यालाच आपण कॉम्प्लेक्स फंक्शन म्हणतो. हे असे जे फंक्शन आहे ते कॉम्प्लेक्स फंक्शन असतात. ठीक आहे ना? क्लिअर आहे पहिला पॉईंट. तर बघा, आता आपण याला सुरुवातीला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. तर आता याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, सुरुवातीला मी तुम्हाला बोर्डची मेथड दाखवतो. याला शॉर्टकट पण आहे, ते पण आपण बघणार आहोत. पण सुरुवातीला कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या कॉन्सेप्टला. तर बघा, तुम्हाला करायचं काय आहे. तर आता तुमच्यासाठी साइन एक्स क्यूब हा कसं तरी बनलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला पुटअप करायचंय, थोडं लेट करायचं तुम्हाला. तर बघा, समजा मी म्हणतो पुट, किंवा लेट म्हणलं तर चालेल. पुट पुट मी जर तुम्हाला म्हणलं की यू इज इक्वल टू एक्स क्यूब, म्हणजे आपण काय करतोय, एक्स क्यूबच्या ठिकाणी आपण थोड्या वेळेसाठी आपण पुट करतोय, यू करतोय. काय करतोय आपण, यू पुट करतोय. मग मला सांगा आता ओरिजिनल इक्वेशन आपलं काय तयार होईल. y इज इक्वल टू साइन यू. बघा काय करतोय मी, आपण पुट करतोय या इक्वेशन मध्ये. याला इक्वेशन नंबर 1 नाही म्हणलं तर चालेल, कारण की बघा, एक्स क्यूबला आपण यू पुट करतोय, म्हणजे काय तर दुसरा व्हेरिएबल समजतोय. कारण की साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला माहित होतं, पण साइन एक्स क्यूबचं मला माहिती आहे का? नाही माहित. मग आपण सध्याला काय करतोय, साइन एक्स क्यूबच्या ठिकाणी आपण यू पुट केलं, तर आपलं हे काय तयार झालं इक्वेशन, y इज इक्वल टू साइन यू. क्लिअर आहे? आणि आपलं जे टार्गेट आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, आपल्याला dy/dx आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग आता y इज इक्वल टू साइन यू. मला सांगा, ज्यावेळेस आपलं y इज इक्वल टू साइन एक्स होतं, त्यावेळेस आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं होतं. आता याला डिफरन्शिएट करायचं आहे, पण विथ रिस्पेक्ट टू यू करायचंय. मग बघा कसं करणार तुम्ही, कसं करणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू यू. आता व्हेरिएबल कोणता आला, यू आला, तर यू ने यूच्या रिस्पेक्टला ते डिफरन्शिएट होऊन जाईल. तर सेम जसं इथं काय, मग dy/dx होतं, तसं इथं काय, dy/du इज इक्वल टू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, कॉस एक्स. तसंच साइन यूचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय, कॉस यू. दॅट इज इक्वेशन नंबर 1. असं सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 1. क्लिअर आहे? पॉईंट क्लिअर आहे. आता ज्याला आपण पुटअप केलं होतं त्याला पण आपण डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजे बघा रे, कोणतं आपल्याला काय पुटअप केलं होतं आपण, तर याला इथं लिहून देतो मी, यू इज इक्वल टू एक्स क्यूब. तर याला पण डिफरन्शिएट करायचं आहे. मग आता प्रत्येक वेळेस y इज इक्वल टू एक्स मध्येच व्हॅल्यू येईल असं काय थोडी आहे का, यू पण एक फंक्शन आहे, यू ची व्हॅल्यू एक्स क्यूब मध्ये आलेली आहे, यू इज इक्वल टू एक्स क्यूब असं काय झालेलं आहे. मग सेमच करणार तुम्ही, डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू
आता फंक्शन कशामध्ये आहे? एक्स मध्ये, तर एक्स मध्ये येईल. तर बघा आपला आन्सर काय तर dy बाय dx यायचं. आता इथं काय येईल? इथं यू असल्यामुळे du अपॉन dx आणि एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? 3 पुढे येतो आणि एक्स मधून 3 मायनस 1 होतो. एक्स मधून एक आपलं एन एक्स रेस टू एन मायनस 1, तर एन मधून एक कमी होतो. म्हणजे तुमचं du बाय dx काय येईल मग? du बाय dx इज इक्वल टू काय येईल रे? 3x². आता इक्वेशन नंबर सेकंड. जर तुम्ही नीट चेकआउट केलं तर मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे मला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं. dy बाय dx हे मला व्हॅल्यू काढायचे आहे. तर तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला जर ऑब्झर्व केलं तर हे बघा, इथं dy आहे, इथं dx आहे, इथं du आहे, इथं पण du आहे. सो du ला du काय होईल? कॅन्सल होईल. आणि dy बाय dx आपलं येऊ शकतं का नाही? म्हणजे याचा अर्थ इक्वेशन 1 आणि 2 ला मला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय केल्यानंतर तर ते आपलं कॅन्सल आउट होईल, du आणि du. मग आपण असं म्हणू शकतो का, फ्रॉम फ्रॉम 1 अँड 2 किंवा इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 असं म्हणलं चालेल. किंवा फ्रॉम 1 अँड 2 मला आता dy बाय dx जर पाहिजे असेल, मला जर dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची असेल, dy बाय dx, तर काय येईल मग? तर पहिलं येईल dy अपॉन du इंटू du अपॉन dx. आणि हे जे आहे ना, हीच एक चेन आहे बघा, चेन बनते. काय बनते रे? चेन बनते. यालाच आपण चेन रूल म्हणतो. मग मला सांगा बघा रे, हे जे आहे ना, हेच काय आहे रे? एक चेन असते. हेच काय असते? एक चेन असते. यालाच आपण चेन रूल असं म्हणतो. लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणतो? चेन रूल म्हणतो. मग जस्ट व्हॅल्यू पुटअप करा. सो dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन du काय आहे? cos u इंटू du अपॉन dx काय आहे रे? 3x². मग हेच आपलं फायनल आन्सर होईल का? नाही. आपलं फंक्शन एक्स मध्ये आहे, ठीक आहे ना, एक्स मध्ये साइन एक्स, तर आपले सगळे आन्सर एक्स मध्ये आले पाहिजेत. तर इथे बघा, इथं कॉस यू झालेला आहे, तर यू ला रिप्लेस करा. तर यू ची व्हॅल्यू काय होती? x³. त्यामुळे आन्सर काय येईल मग? कॉस यू ची ठिकाणी टाकणार तुम्ही कॉस x³ इंटू 3x². हे आपलं डेरिव्हेटिव्हचं आन्सर होईल. ठीक आहे. सो डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळेल. तर बघा, बोर्डमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे, स्टेप बाय स्टेप लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळतील. याला डायरेक्ट शॉर्टकट पण आहे, आपण डायरेक्टली त्याचा आन्सर काढू शकतो. पण अगोदर आपण एक अजून आपलं परत तुम्हाला तर मी शॉर्टकट पण सांगेल. ठीक आहे, शॉर्टकट पण सांगेल, डायरेक्टली पण आपण करू शकतो. तर आता बघा, सगळ्यांना जर ही मेथड समजली असेल तर डायरेक्ट कसं करायचं आहे हे पण आपण बघूया. काय प्रॉब्लेम नाही. तर बघा, लक्ष द्या. तर डायरेक्ट कसं करायचं आहे मी हे तुम्हाला इथं खाली सांगतो. बस झाले आपल्याला एवढी जागा. शॉर्टकट आहे याचा एक शॉर्टकट. तर बघा, आता कसं करायचं असतं. समजा एक एक्झाम्पल लिहून घेतलं मी 1 नंबरचं. y इज इक्वल टू साइन x³. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, y इज इक्वल टू तुला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहित आहे, येस और नो? मग हा जो साइन x³ आहे ना, याला थोडीसाठी x म्हणायचं. काय म्हणायचं? याला थोडीसाठी काय म्हणायचं? x म्हणायचं. हे बघ रे कसं करायचं बघ, हे बघ. तर याला थोडीसाठी काय म्हणणार तू? याला थोडीसाठी x म्हणायचं. काय म्हणायचं? x म्हणायचं. मग साइन एक्स झालं. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याचं काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर कसं करणार बघ, dy बाय dx. तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स असतं. पण एक्सच्या ठिकाणी कोण आहे? x³. मग तोच लिहायचा तिथंच. एक्सच्या ठिकाणी कोण आहे? x³. पण तो एक्स आहे का? नाहीये. जोपर्यंत तो एक्स बनत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बघा. मग तो जर एक्स नसेल तर त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मल्टिप्लाय मध्ये. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण एक्स नाहीये? तर x³ हा एक्स नाहीये. तर कॉस x³ इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. मग तुझं फायनल आन्सर काय येईल मग? कॉस x³ इंटू x³ चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? 3x². तर असं तुम्ही डायरेक्टली पण आन्सर काढू शकता. बघा, पुन्हा एकदा बघा, आपण काय केलेलं आहे. साइन x³ चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं होतं, पण साइन x³ आपल्याला माहित नाहीये, म्हणून मी काय केलं, x³ च्या ठिकाणी x मांडला. मग साइन x चं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं? कॉस x. पण x कोण होता आपला? x³. त्यामुळे तिथं व्हॅल्यू x च्या ठिकाणी x³ ची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे. पण तो x आहे का? x नाहीये, म्हणून त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ आणि परत मग काय येणार आहे? कॉ इज इक्वल टू करून कॉस x³ आणि x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3x².
असं तुम्ही डायरेक्टली शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करू शकता. पण अगोदर तुम्हाला ही मेथड माहित असणं पण गरजेचं आहे, कारण बोर्डमध्ये पण मार्क्स हवे असतात. सीईटी मध्ये मुलांचा चांगला स्कोर येतो, जेडब्ल्यू मध्ये मुलांचा चांगला स्कोर येतो, पण बोर्डची मेथड त्यांना माहित नसते, सॉल्व एक्झाम्पल करत नाहीत व्यवस्थित आणि त्यांचा तिथं स्कोर कमी येतो. तर चांगलं कॉलेज मिळण्यासाठी दोन्ही पण बोर्डला पण मार्क्स पाहिजेत आणि इकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण मार्क्स पाहिजेत. सो प्लीज नोट डाऊन. लगेच आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. चला तर अजून एक एक्झाम्पल घेऊन चेन रूल समजून घेऊया. कंप्लीट फंक्शनला कसं ब्रेक करतात हे आपण समजून घेऊया. तर बघा, अजून एक एक्झाम्पल घेतोय मी. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया रूल काय असतो तो. तर अजून एक फंक्शन आपण इन्क्रीज करूया. तर बघा, समजा मी म्हटलं y इज इक्वल टू साइन ऑफ, अजून एक फंक्शन अटॅच करतो मी, साइन ऑफ ई रेस टू एक्स असा आला. बघा, साइन ऑफ लॉग ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे काय झालं, ट्रिग्नोमेट्रीच्या फंक्शन मध्ये लॉगरिथमिकच्या फंक्शन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर हे जे आहे ते आपले कॉम्प्लीट फंक्शन आहेत. तर याला कसं सॉल्व्ह करायचं आपण बघूया. चला या इकडे. तर आता तुम्हाला माहित आहे की तुमच्यासाठी सुरुवातीला बघा, पहिल्यांदा कोण आहे बघा, साइन. पहिल्यांदा कोण आहे रे, साइन आहे. तर साइन साठी याला काहीतरी पुटअप करून घ्यायचं. बघा, ह्याला सॉल्व्ह करण्याचे भरपूर सारे मेथड आहेत, सगळं सांगणार आहे, लक्ष द्या फक्त. पुढं कॉन्सेप्च्युअल पर्यंत स्टडी होईल. तर याला आपण सुरुवातीला काहीतरी पुटअप करणार. तर बघा बघा मी काय करतोय, पुट 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 लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू यू पुट करा. बघा, यू इज इक्वल टू लॉग ई रेस टू एक्स म्हणजे मी याच्या ठिकाणी यू पुट केलं. तर मग मला सांगा आता नवीन इक्वेशन काय तयार होईल. तर नवीन इक्वेशन तुमचं काय तयार होतं बघा, वाय इज इक्वल टू साइन यू. हे सर्व वाय इज इक्वल काय झालं, साइन यू. तर याला पहिल्यांदा डिफरन्शिएट करून घ्या. बघा रे, आपलं जे टार्गेट आहे डिफरन्शिएट करणं आहे, म्हणजे आपली व्हॅल्यू डीवाय बाय डीएक्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आहे, डीवाय बाय डीएक्स काढायचं आहे. तर आता मला सांगा याचं काय मग, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहून जमेल का, नाही एक्स नाही लिहायचं, इथं यू आहे तर इथं यू ने डिफरन्शिएट करणार आहोत आपण सध्याला, यू. मग काय सांगा बरं आता, dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस एक्स असतं. तर डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस यू. दॅट इज इक्वेशन नंबर 1. असं तुम्ही एक एक लिहून घ्यायचं. दॅट इज इक्वेशन नंबर 1 म्हणलं. तर याला आता काय करणार बघा, आता जे आपण पुटअप केलेलं आहे त्याच्याकडे पण थोडं फोकस करायचं आहे, कारण की आपल्याला ई रेस टू एक्स म्हणजे एक्स पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर हा जो आहे ना, हा याला परत ऍज इट इज इथं लिहून घ्या. तर बघा मी काय करतो, यू इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स. तर सेम आता काय झालं रे मग सारखंच. बघा, लॉग मध्ये पण अजून एक फंक्शन आलेलं आहे. लॉग मध्ये पण एक्स व्हॅल्यू एक्स आहे का नाही, ई रेस टू एक्स आहे. तर या ई रेस टू एक्स ला काहीतरी पुटअप करत जायचंय. सो मी असं समजतो, ई रेस टू एक्स ला आपण काय पुट करूया, व्ही पुट करूया. काय करूया, व्ही पुट करूया. चालेल. तर मग आता मला सांगा, हे इक्वेशन तुमचं काय बनेल, यू इज इक्वल टू लॉग व्ही. आता यू ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्ही ने. सो डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. तर आता हे काय मग, हे काय du बाय dx du बाय dx नाही लिहिणार, du बाय काय लिहिलं इथं, विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही येणार, व्ही येणार. काय येणार, व्ही. सो du बाय dv. मग लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, 1 बाय एक्स असतं. तसंच लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हीला काय येईल रे, 1 अपॉन व्ही. दॅट इज इक्वेशन नंबर 2. क्लिअर आहे. पण अजून एक पार्ट आहे जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे हा पुटअप केलेला आहे आपण. तर याला आपण इकडे लिहून घ्या परत. सो व्ही इज इक्वल टू काय रे, ई रेस टू एक्स आहे. आता काय करणार बघा, नेहमी आपलं वाय इज इक्वल टू फंक्शन एक्स मध्ये येतं, पण आता व्ही इज इक्वल टू ई रेस टू एक्स आलंय, तर ठीक आहे ना. तर व्ही ला डिफरन्शिएट करूया आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. सो डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मग हे काय होईल मग, dv अपॉन dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स रेडिओ काय असतं, ई रेस टू एक्स. आता तुम्ही तिन्ही इक्वेशन नीट ऑब्झर्व करा. तर आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू आली पाहिजे. तर dy बाय dx ची व्हॅल्यू येण्यासाठी आपल्याला तिन्ही इक्वेशनला काय करावं लागेल रे, मल्टिप्लाय करावी लागेल. तिन्ही इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा जाऊन आपल्याला काय होईल बघा, काय होईल रे, काय होईल, इथं माझ्याकडनं वाटतं कॉस यू झाले का, इथं यू करा. सो dy अपॉन du.
इथं काय विथ रिस्पेक्ट यू लिहिलेलं आहे, पण इथं लिहिताना मी एक्स लिहिलं होतं, तर इथं यू येईल. ठीक आहे, व्हेरी गुड. तर आता बघा, मग आता मला सांगा, मला डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू जर मिळायची असेल, मला डीवाय बाय डी एक्स जर पाहिजे असेल, तर काय करावं लागेल? फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 लिहूया आपण. फ्रॉम 1, 2 अँड 3. तर तर काय येईल मग? डीवाय बाय डी एक्स, डीवाय बाय डी एक्स. तर काय करावं लागेल रे? तिन्ही इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना? मग काय येईल हे? dy अपॉन du इंटू du अपॉन dv इंटू dv अपॉन dx. आणि हा जो आहे, हाच आपला मुलांनो हा चेन रूल आहे. एक साखळी बनत जाते. काय बनत जाते रे? जेवढे पण ह्याच्यामध्ये फंक्शन येतील, जास्त फंक्शन तर मोठी साखळी बनते. तर एक साखळी बनते. ठीक आहे ना? तर इथं क्लिअरली काय होतं बघा, इथं du ला du कॅन्सल होतंय. ठीक आहे ना? इथं dv ला dv कॅन्सल होत आहे ना, आपलं dy बाय dx येतंय. बघितलं का? du ला du कॅन्सल, dv ला dv कॅन्सल, राहिलं काय मग? dy बाय dx. तर असं आपलं चेन बनत जाते. तर आता डायरेक्टली आन्सर लिहून टाकायचं. सो dy बाय du ची व्हॅल्यू काय आहे? इथं माझ्याकडे x झालं होतं, तर u करून घ्या. ठीक आहे? सो इथं आहे व्हॅल्यू cos u, cos u मल्टिप्लाय, मल्टिप्लाय इंटू लिहिलं तर चालेल. परत du अपॉन dv ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 1 अपॉन v. मल्टिप्लाय मध्ये dv अपॉन dx ची व्हॅल्यू काय आहे रे? तर e रेस टू x. मग फायनल आन्सर काय होईल तुमचं? तर सगळं आन्सर x मध्ये लिहायचं आहे. तर u ची व्हॅल्यू कुठे आहे बघा? u कुठे? हे बघा, u इथं आहे बघा. सो u इज इक्वल टू काय रे? लॉग ऑफ e रेस टू x. तर पुटअप करायचं, त्यामुळे आन्सर काय होईल मग? कॉस ऑफ लॉग ऑफ e रेस टू x मल्टिप्लाय बाय 1 अपॉन v ची व्हॅल्यू कुठे आहे? तर हे बघा, इथं v ची व्हॅल्यू आहे. दिसते का? सो इथं व्हॅल्यू पुटअप करा. ई रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय मध्ये, मल्टिप्लाय मध्ये काय होईल? आणि लास्ट वन ई रेस टू एक्स. तर हे तर एक्स मध्येच आहे. सो ई रेस टू काय होईल रे? एक्स होईल. आणि हे बघा, इथं क्लिअरली काय होतं रे? ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स काय होतं इथं? कॅन्सल होतंय. त्यामुळं आपलं फायनल आन्सर काय येणार आहे? आपलं फायनल आन्सर काय येतं रे? dy बाय dx इज इक्वल टू cos ऑफ log ऑफ e रेस टू एक्स येणार आहे. क्लिअर आहे? तर हे आपलं होईल फायनल आन्सर. किती जणांना समजलेलं आहे? तर बघा सगळ्यांना आता इथं मी तुम्हाला शॉर्टकट पण करून दाखवत आहे. शॉर्टकट काय असतो बघा, लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. तर आता आपल्याकडे फंक्शन काय होतं? y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ e रेस टू एक्स. तर आता डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं आहे? थोड्यासाठी साइन, याला थोड्यासाठी एक्स म्हणायचं. काय म्हणायचं? पूर्ण जो बॉक्स आहे हा, आणि सुरुवातीला फंक्शन कोणतं आहे? साइनने. तर साइन साठी पूर्णपणे ही जी व्हॅल्यू आहे ती एक्स होईल. काय होईल? एक्स होईल. मग आता डिप्रोजेक्ट करा. सो इथं काय येणार रे? dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं रे? कॉस एक्स. तर इथं ना मग इथं कॉस लिहायचं, पण एक्स कोण आहे? एक्स कोण आहे? तर एक्स आपला कोण आहे रे? हा आहे लॉग ई रेस टू एक्स. पण मला सांगा, हा एक्स आहे का? नाही. तर मल्टिप्लाय करून त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं? लॉग ऑफ ई रेस टू एक्स. मग आता हा तर तसंच राहील. मग लॉग ऑफ ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, पण लॉग साठी आता एक्स आहे का नाही? मग हा एक्स बनेल. तर थोड्यासाठी याला एक्स म्हणायचा. ठीक आहे ना? आणि हे ऍज इट इज येईल, इज इक्वल टू करून ऍज इट इज येईल कॉस ऑफ लॉग ऑफ ई रेस टू एक्स. तर लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. पण आता एक्स कोण आहे याच्यासाठी? ई रेस टू एक्स आहे. पण हा एक्स आहे का? नाही. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. बघितलं का? किती सोपं आहे शॉर्टकट याचा. मग फायनल आन्सर काय आपलं? कॉस ऑफ लॉग ऑफ ई रेस टू एक्स इंटू 1 अपॉन ई रेस टू एक्स. आणि याचं ई रेस टू एक्स काय रे? डेरिव्हेटिव्ह काय येईल? ई रेस टू एक्स येईल. आणि बघा, हा आपला स्टँडर्ड फॉर्म बनलेला आहे शेवटचा. तर क्लिअरली तर ई रेस टू एक्सला ई रेस टू काय एक्स होईल? कॅन्सल. आणि परत आपल्याला तुम्हाला हेच आन्सर दिसेल. तर असा असतो याचा शॉर्टकट. तर जी गोष्ट आपल्यासाठी एक्स नाहीये त्याला एक्स म्हणायचं, आणि अप्लाय करताना सेमच करायचं. जसं की साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिताना एक्स ची व्हॅल्यू हीच लिहायची, पण तो एक्स आहे का नाही. मग मल्टिप्लाय करून त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग लॉग
ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं होतं. तर लॉग आता यासाठी ई रेस टू एक्स आहे, लॉग एक्सचा फॉर्म्युला आपल्याला आहे, लॉग ई रेस टू एक्स नाही आहे, त्यासाठी आपण ई रेस टू एक्सला एक्स म्हणलं. मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं आपलं 1 अपॉन एक्स, म्हणजे 1 अपॉन ई रेस टू एक्स आहे, पण हा एक्स आहे का नाही, तर त्याचं परत मल्टिप्लाय मध्ये अगेन डेरिव्हेटिव्ह, जे की ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं ई रेस टू एक्स, आणि ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स कॅन्सल होईल आणि आपला आन्सर फायनल हे येईल कॉस ऑफ लॉग ऑफ ई रेस टू एक्स. तर पूर्णपणे बोर्डची मेथड पण तुम्हाला दाखवलेली आहे, शॉर्टकट कसा यूज करायचा हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सो नोट डाऊन करून घ्या. आता आपण याच्यावरती एक 2 ते 3 एक्झाम्पल डायरेक्ट मेथडने करणार आहोत. आय होप की तुम्हाला बोर्डचा पॅटर्न समजला असेल, सो नोट डाऊन. सो चला लगेच हे आपण 5 एक्झाम्पल बघून घेणार आहोत. तर बघा, तर काय काय एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा आपल्याला, y इज इक्वल टू रूट साइन एक्स. तर याचं आपण आता शॉर्टकट आपण यूज करणार आहोत, डायरेक्ट आपण चेन रूलचा आपण डायरेक्ट यूज करणार आहोत. तर बघा, कारण की मी तुम्हाला 2 एक्झाम्पल पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता डायरेक्टली आपण कसं करणार बघा. तर सुरुवातीला फर्स्ट एक्झाम्पल आपण करूया. फर्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू काय रे, स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स. तर तर काय करणार तुम्ही, याला बघा सुरुवातीला सगळ्यांनी सांगतो, सुरुवातीला काय करणार तुम्ही, रूट मध्ये आपलं बघा, रूट मध्ये फंक्शन आलेलं आहे. तर याला जे आहे आपण याला थोड्यासाठी आपण काय म्हणणार, याला थोड्यासाठी काय म्हणणार आपण एक्स म्हणणार. काय म्हणणार, एक्स म्हणणार. त्यामुळं हे जे फंक्शन बनेल हे काय म्हणणार, रूट एक्स सारखं दिसेल तुम्हाला, रूट एक्स. मग रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं 1 अपॉन 2 रूट एक्स असतं. सेम तसं देणार ह्याचं. सो आता वायला काय करू आपण, वाय डॅश म्हणूया, वाय डॅश. तो रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 2 रूट एक्स. पण आता एक्स कोण आहे, एक्स कोण आहे, एक्स तर आपला साइन एक्स आहे, पण तो एक्स आहे का, नाहीये, तो साइन एक्स आहे. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं, साइन एक्स. तर मग आन्सर तुमचं काय रे, 1 अपॉन 2 रूट साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं, कॉस एक्स. सो हेच आपलं आन्सर होऊन जाईल. आय होप की समज असेल. बघितलं का किती सोपं आहे, बघितलं. तर बघा आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल, लगेच सगळे एक्झाम्पल आपण करून टाकूया. आता हे पण तुम्हाला करायची गरज नाही, हे तुम्ही डायरेक्टली करू शकता. तर आता आपण एक एक स्टेप कमी करण्याचा प्रयत्न करूया, कारण की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एवढा टाइम नसतो बेटा, ठीक आहे ना. सो लॉग ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ साइन एक्स. तर आता काय करणार रे, याला थोड्यासाठी काय करणार, याला थोड्यासाठी काय म्हणणार, एक्स म्हणणार. याला थोड्यासाठी आपण काय म्हणणार, एक्स म्हणणार. आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन एक्स. मग आता बघा 1 अपॉन एक्स, पण एक्स कोण आहे आपला साइन एक्स आहे, पण तो एक्स आहे का, नाहीये, तो एक्स नाहीये. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह. मग साइन एक्सचं अगेन डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर मल्टिप्लाय मध्ये आता लिहू डायरेक्ट काय असतं रे, कॉस एक्स. आणि तुम्हाला साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस एक्स. आणि कॉस अपॉन साइन तुम्हाला माहितच आहे, कॉस अपॉन साइन काय असतं रे, कॉस अपॉन साइन काय असतं, तर कॉट एक्स. तर अशा तऱ्हेने हे आपलं आन्सर होईल. क्लिअर आहे पॉईंट, क्लिअर आहे पॉईंट. सिमिलरली 3 नंबरचं पण एक्झाम्पल लगेच आपण करूया. 3 नंबरचं एक्झाम्पल, 3 नंबरचं. तर 3 नंबर एक्झाम्पल काय आहे, 3 नंबरचं आहे y इज इक्वल टू रूट रूट कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. तर सेमच मगासारखंच करायचं आहे, रूट मध्ये फंक्शन आलेलं आहे. तर थोड्यासाठी याला आपण काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे. त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर बघा आता डायरेक्टच करतोय आपण, वाय डॅश इज इक्वल टू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सर 1 अपॉन 2 रूट एक्स, इथं लिहिलेलं आहे. मग इथं काय 1 अपॉन 2 रूट एक्स. एक्स म्हणजे काय रे, कॉस एक्स स्क्वेअर आहे. एक्स म्हणजे काय आहे, कॉस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 2 रूट एक्स, पण हा एक्स आहे का, नाही. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह. आता अगेन डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आहे आपण, कॉस एक्स स्क्वेअरचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. मग कॉस एक्स स्क्वेअरचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेताना बघा रे, वाटलं एक शेप लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्क्वेअर. मग मला सांगा नेक्स्ट स्टेप काय तुमची, हे ऍज इट इज पुढं 1 अपॉन 2 रूट कॉस एक्स स्क्वेअर इंटू, आता कॉस एक्स स्क्वेअर साठी बघा, कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह करताना याला थोड्यासाठी आपण एक्स म्हणणार. मग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर मायनस साइन असतं, तर साइन एक्स स्क्वेअर होईल, मायनस साइन एक्स स्क्वेअर होईल. क्लिअर आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन एक्स, पण हा एक्स आहे का नाही, एक्स स्क्वेअरचा अगेन डेरिव्हेटिव्ह काय रे, आपलं 2x येईल. सो हेच आपलं फायनल आन्सर होईल. आणि मल्टिप्लाय असल्यामुळे इथं ब्रॅकेट्स लावा, हे मल्टिप्लाय मध्ये आहे,
त्यामुळे हे मल्टिप्लाय करेल, ठीक आहे ना, नाहीतर काय काय मुलं मायनस येतील. तर हेच आपलं फायनल आन्सर होऊन जाईल. क्लिअर आहे पॉईंट? क्लिअर आहे का? मग आता मला सांगा 4 नंबरचं एक्झाम्पल आपलं काय आहे बघा. सो y इज इक्वल टू ई रेस टू tan इनव्हर्स एक्स. मला थोड्यासाठी याला एक्स म्हणा, थोड्यासाठी याला काय म्हणा, एक्स म्हणा. मग मला सांगा ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं, ई रेस टू एक्सच असतं. मग हे काय तुमचं ई रेस टू एक्सच येईल. ई रेस टू एक्स, पण एक्स कोण आहे आपला, टॅन इनव्हर्स एक्स. पण तो एक्स आहे का, नाही. सो टॅन इनव्हर्स एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह, टॅन इनव्हर्स एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह. आणि तुम्हाला माहितच आहे की टॅन इनव्हर्स एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, काय असतं. सो मल्टिप्लाय मध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द आन्सर. ठीक आहे, बघितलं किती सोपे आहेत. आता सिमिलरली 5 नंबरचं जे एक्झाम्पल आहे, 5 नंबरचं एक्झाम्पल मी तर सॉल्व्ह करतो. तर आता बघा, सध्याला आता इथे काय झालं, साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर सध्याला तुमचा हा एक्स बनेल, लक्ष द्या, हा तुमचा एक्स बनेल, याला एक्स म्हणा. सो एक्सचा स्क्वेअर काय तयार झालाय, एक्सचा किंवा इथं एक्स केलं तुम्ही, हा पूर्णपणे एक्स बनला. एक्सचा स्क्वेअर काय असतो आपला, एक्सचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2x. मग इथं काय, सो वाय डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स एक्स कोण आहे, पण एक्स कोण आहे आपला, साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. एक्स कोण आहे, साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. पण हा एक्स आहे का, नाही. त्यामुळे याचं अगेन डेरिव्हेटिव्ह, वाटलंच तर एक स्टेप वाढवूया आपण मल्टिप्लाय मध्ये, अगेन डेरिव्हेटिव्ह लिहा कशाचं, साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स. मग तुमचं फायनल आन्सर काय, वाय डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस एक्स, प्लस डेरिव्हेटिव्ह प्लस मध्ये ब्रेक होतो डायरेक्टली, आणि ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, ई रेस टू एक्स. आणि हेच तुमचं याचं फायनल आन्सर असेल. तर बघितलं का, या टाईपमध्ये असे किती जरी तुम्हाला एक्झाम्पल दिले तरी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लक्ष द्या, शॉर्टकट किती जणांना कळलेला आहे, याचा शॉर्टकट किती जणांना कळलेला आहे. तर बघा, इथं मी एक नोट तुम्हाला लिहून देतोय, मी. तर ती नोट काय आहे बघा, ती नोट आहे, जर डेरिव्हेटिव्ह ऑफ तुम्हाला जर सांगितलं एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स, तर याचं तुमचं डेरिव्हेटिव्हचा आन्सर काय रे, सो इज इक्वल टू करून काय, पहिल्यांदा एफचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश जी ऑफ एच ऑफ एक्स. क्लिअर आहे. पण हा एक्स आहे का, हा एक्स नाही. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह, तर मल्टिप्लाय मध्ये मग आता अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं, तर सुरुवातीला जी या फंक्शनचं येईल, ठीक आहे ना, जी फंक्शनसाठी मग जी डॅश एच ऑफ एक्स. पण हा एक्स आहे का, नाही, हा तर एच ऑफ एक्स आहे, त्याचं परत अगेन डेरिव्हेटिव्ह दॅट इज एच डॅश एक्स. आणि हे तुमचं फायनल आन्सर होऊन जाईल. तर बघा, ही आहे नोट एफ डॅश एक्स, पण हा एक्स नव्हता म्हणून त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. परत जी डॅश एक्स, पण हा एक्स नव्हता म्हणून त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह एच डॅश एक्स, कारण की आता हा एक्स होता. क्लिअर आहे. तर बघा, खूप सोपं आहे मॅथ्स. आय होप की तुम्हाला आज कम्प्लीट फंक्शन, चेन रूल आणि त्याचे शॉर्टकट समजला असेल. पण लक्ष द्या, यशाचा एक शॉर्टकट असतो बेटा, यशाचा एक शॉर्टकट असतो, आणि तो म्हणजे सातत्यपूर्ण मेहनत. लक्षात ठेवा, ठीक आहे. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून भरपूर सारे एक्झाम्पल करणार आहोत. सो नोट डाऊन.